सह्या हव्या. आणि हरीश सगळ्याशीच चांगला वागतो ना, आणि आपल्या स्टाफला त्यांच्या त्यांच्या वयाप्रमाणे रिस्पेक्ट देतो. जोडी जमेल त्यांची. हो दादा, मी पण नोटीस केलंय. आणि फक्त हुशार नाहीये, समजूतदार सुद्धा आहे. गोष्टी अगदी छान हँडल करतो. आणि बघ ना, इतक्या कमी वेळात आपल्या सगळ्यांमध्ये किती छान मिक्स झालाय. आणि पारू जेव्हा ऍडमिट होती त्यावेळेला खूप धावपळ केली त्यांनी. हो, हो, पण पारूच्या बाबतीत आधी जे झालंय तसं पुन्हा नको व्हायला. म्हणजे एकदा दुधाने तोंड पोळलं की माणूस ताक सुद्धा फुंकून पितो. तर त्याची आधी सगळी माहिती काढूया आपण आणि मगच काय ते पुढे जाऊ. बरोबर आहे अहिल्या तुझं. शेवटी पारूच्या आयुष्याचा प्रश्न आहे. मोहन, ही जबाबदारी मी तुला देते. हरीश बद्दल व्यवस्थित माहिती काढ आणि मला सांग, आणि मगच पुढे जाऊ. आणि मग योग्य वेळ आली की मारुतीशी बोलू. ठीक आहे वहिनी. बैजू, आता बस झाली हा तुझी नाटकं. अगं सकाळपासून बोलली नाहीयेस माझ्यासोबत. बोल ना का माझ्याशी थोडस. मला माहित आहे तू रुसली आहेस माझ्यावर, पण काय करू मी. माझा समजा दिवस ना कामातच जातो आणि त्यामुळे ना तुझ्याकडे दुर्लक्ष होतंय बघ. पण आता काळजी नको करू. आता मी आले आहे ना, मग आता आपण सगळं भरून काढू. आपण ना लई म्हणजे लई लई मज्जा करूया. वैजू, तिच्या अशा बोलण्यानं भूलू नकोस बर का. ती काय तुझ्याकडे लक्ष भिक्ष देणार नाही. मॅच आहे शेवटी तुझ्यासाठी. तर योगनी तुझ्याकडे लक्ष देणार आहे बाय. बघितलं ना कसलं लक्ष दिलंय ते. ह्या गणीच्या हलगर्जीपणामुळे केवढा मोठा गोंधळ झाला विसरलीस का. हे पण तायडे, बरं झालं काल कोणी वैजूला बघितलं नाही. नाहीतर आपल्या तिघांचं काही खरं नव्हतं. आणि ती दामिनी काकू, ती तर आपल्यावर टपली आहे. कधी आपल्याला या घराबाहेर काढते असं झालंय तिला. मला तर वाटतंय ती लपून छपून आपलं लक्ष ठेवते का काय. तेवढं महत्वाचं आहे ना, तेवढंच आहे. बघितलंस ना, मी हेच म्हणत होते तुला. ही पारू तर एकदम एक्स्ट्राऑर्डिनरी स्मार्ट निघाली यार. मला वाटलं एकदम स्टुपिड आहे. तिने तर डायरेक्ट सासू मामलाच पण आलं. मी तर तिला आधीच ओळखलंय ग. तुलाच लेट झालंय ओळखायला. पण बाई तर दामिनी, तू तर या कोटला घराबाहेर आपलून दिलेलंस ना. मग ही कोट परत किर्लोस्कर हाऊस मध्ये काय करते. अगं, ही पारू आहे ना नालायक. ही आपल्या सगळ्यांना वेड बनवतीये. अगं तीच बकरी आहे ही 100%. हे बघ, ज्या पद्धतीने ती जीव लावते ना पारू त्या बकरीला, त्यावरून मी तुला खात्रीने सांगते ही तीच बकरी. हे सगळं सासू मॉम पासून यांनी इतक्या टाइम पासून लपवून ठेवलं. आणि पण तायडे, बंगल्यात सगळ्यांना खायला देतेस, ही तू वैजूला चारा देतेस, आणि हा गरीब भावाला काय देणार आहे का खायला, का तसंच जाऊ शाळेला. अरे देवा, विसरलेच की मी. सॉरी. आता तुला खायला देते. अब तुला खायला वाटते आणि बंगल्यावर जाते समजा चाय कापी पे द्यायची. हा वैजू, तू इथं थांबा. चारा खा, पोटभर खा. मी आलेच. दिशा, काही करून ह्या बकरीचं सिक्रेट अहिल्या वहिनींसमोर आपल्याला आणावंच लागणार. मग बघू ही बकरी इथं कशी राहते ते. आणि या पारूला आणि गणला तर माहितीच आहे. अहिल्या मॅडम चिडल्यानंतर नेमकं काय काय घडतं ते. इंटरेस्टिंग. ऐक ना, ही जी बकरी आहे, जे काही नाव आहे हिचं स्टुपिड, ती पारूसाठी खूप इम्पॉर्टंट आहे. राईट? खूप जास्त. ओके, मग मला पारूला आणि त्या लिलीपुटला सासू मॉमकडून पनिशमेंट करून मिळत काहीच इंटरेस्ट नाही. लेट्स गो. पावळट,
म्हणजे तुला एवढं सगळं कळून तू शांत बसणारस का? ऐक ना, मी शांत बसणार आहे असं म्हणाले. आदित्य बाबा तुम्ही नाही नाही मामा, हे बघा पारूनी मला सगळं सांगितलेलं आहे, त्यामुळे मी उद्याच बोलतो आईशी. तुम्ही काळजी करू नका, फक्त तुम्ही आत्ता माझ्या बरोबर चला. कुठं बाहेर जायचंय का? बा, अरे विचारतोयस काय? ऑफिसाचं काहीतरी महत्वाचं काम असेल, तू जा ना. फक्त बाच नाही, तू आणि गणी सुद्धा. गणी, आवर लवकर. आदित्य सर, मी आपण फिरायला जायचं आहे तुमच्या कारगर गाडीत ना? हो मी जरा युनिफॉर्म घालतो. मामा, जसे आहात तसेच चला प्लीज. चला लवकर आवरा. आदित्य सर, वैजूला बी घेऊन जाऊया की फिरायला? वैजूसर मजा येत नाही. वय बाय, वैजूला बी सोबत घेऊन जाऊया. कारण काय आहे ना, वैजूने सुद्धा मुंबई बघितली नाही कधी. तुम्ही काही येडे आहात का? आदित्य साहेबांची गाडी केवढी महागडी आहे. वैजूने ती खराब बिराब केली तर? ते बी हाय. एक मिनिट. गणी, तू हे पसरावर. अगं कुठे चालली? आता काय?